नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंचं स्मरण करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी विवेचनाला सुरुवात करते। 13वा अध्याय आपला चाललेला आहे, ज्ञानाकडे आपण चाललेलो आहे। गीतेचे मी नेहमी सांगते की 3 भाग केलेले आहेत, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे आणि हा शेवटचे जे 3 अध्याय आहेत म्हणजे 13, 14, 15 तर हे ज्ञानकांड असं याला म्हटलं जातं। याच्यात सगळी ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत, ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहे, पुढे पुरुषोत्तम येणार आहे 15व्या अध्यायात, म्हणून याला ज्ञान म्हटलं जातं। ज्ञानयोग आणि ज्ञानकांड असं याला म्हटलं जातं। तर हा अध्याय वाचते आणि मग आपण सुरुवात करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकार्यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छाद्वेषसुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वं महिंसा क्षान्तिराजवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जन्ममृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरणभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 10 श्लोक वाचले, आता आपण त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया। आपण बघितलं हा जो 13वा अध्याय आहे याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे 2 शब्द आपण पाहिले। क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यामध्ये राहणारा आत्मा, ज्याच्यामुळे आपल्याला चेतना मिळते, ज्यामुळे आपण हातपाय हलवू शकतो, सगळी क्रिया करू शकतो। ते जे चैतन्य तत्व आहे ते आपल्या आतमध्ये बसलेलं आहे आणि आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। तर तोच श्लोक आपण 5वा बघत होतो। महाभूतानि अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेंद्रिय गोचराः। त्याच्यामध्ये आपण 5 महाभूतं बघितली, नंतर अहंकार बघितला, बुद्धी बघितली, अव्यक्त बघितलं आणि इंद्रिय आणि दशैकंच म्हणजे 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, त्या 5-5चे विषय हे सगळं आपण पाहिलं आणि 11वं मन म्हणजे 10 इंद्रिय आणि 11वं मन। त्या मनाविषयी पण आपण मागच्या वेळेस बरंच काही बोललो होतो की आपलं मन कसं आहे। चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम। चंचल आहे आपलं मन आणि या चंचल मनाला आवरायचं कसं, त्या असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता भगवंताला आणि भगवंतानी त्याचं उत्तर दिलं होतं, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते। म्हणजे तू तुझ्या मनाला अभ्यासाचं वळण लाव। आणि मग अभ्यास म्हणजे काय तेही आपण पाहिलं होतं की अभ्यास म्हणजे वारंवार सकारात्मक विचारांच्या, सकारात्मक गोष्टींचा विचार करणं, नंतर या शरीरापलीकडे जाऊनही काहीतरी आहे ह्याचा विचार करणं, ह्याला हे म्हटलेलं आहे काय अभ्यास याला म्हटलेलं आहे। वारंवार नामाचा जरी म्हटलं तरी सुद्धा वारंवारता त्याच्यामध्ये आली पाहिजे। श्रद्धा भक्ती वाढेल तुमची, अशा पद्धतीने तो अभ्यास झाला पाहिजे।
तर अशा ह्या मनाबद्दल आपण पाहिलं होतं. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इच्छा. इच्छा म्हणजे काय? म्हणजे आपला हा देह 36 तत्वांनी बनलेला आहे असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये पण हे 36 तत्व सांगितलेले आहेत. पण काही संतांनी 25 तत्व सांगतात, काही संत 28 तत्व सांगतात. आपले रामदास स्वामी तर आपला देह हा 84 तत्वांनी बनलेला आहे असं सांगतात. म्हणजे त्यांनी अजून बारीक बारीक सूक्ष्म गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. पण ज्ञानोबांनी सांगितलेलं जे आहे किंवा गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्या 36 तत्वांचा विचार आपण करतोय आता. तर मनापर्यंत आपण आलो. आता आहे इच्छा. आपल्या या देहामध्ये इच्छा असते. मग ही इच्छा म्हणजे काय? तर इंद्रिय आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते तिला इच्छा असं म्हणतात. इंद्रिय आणि विषय म्हणजे आता एखादा विषय आहे, समजा मला पिक्चर बघायचा आहे, तर पिक्चर आहे हे काय झालं, सिनेमा हे काय झालं, विषय झाला. आणि त्याच्यासाठी लागणारं डोळे हे इंद्रिय झालं. त्या डोळ्यांनी मला तो विषय बघायचा आहे. म्हणजे त्या दोघांची भेट झाल्यानंतर जी मनामध्ये निर्माण होते, जी वृत्ती मनामध्ये निर्माण होते की मला या डोळ्यांनी सिनेमा बघायचा आहे किंवा मला या जिभेनी गुलाबजाम खायचा आहे, असं जे आहे म्हणजे इंद्रिय आणि विषय या दोघांची भेट झाल्यानंतर जी वृत्ती उठते आपल्या मनामध्ये तिला इच्छा असं म्हणतात. आणि मग ही वृत्ती उठली असता काय होतं, मन एकसारखं धावायला लागतं की कधी एकदा मला तो विषय मिळतो, कधी एकदा तो विषय मिळतो. आणि मग जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खूप असतात. मग ते चांगलं असो वाईट असो तो विचार मन करत नाही, मन फक्त धावतं त्याच्या पाठीमागे. आणि मग ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी पण वेडी होते आणि ज्या वृत्तीला विषयाची गोडी असते, अरे अर्जुना ती इच्छा असे तू समज, असं माऊलींनी छान स्पष्टीकरण त्याचं केलं आहे. इंद्रिय विषयांची ये भेटी सरसीच वेगे उठी कामाची बाहुटी धरून या जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे न रिगावे तेथ करणे तोंडे सुती जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषयाची या गोडी ते गा इच्छा. इतकं सुंदर इथे विस्ताराने माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे इच्छा म्हणजे काय. आता त्याच्यानंतर द्वेष. एखादी इच्छा केल्यानंतर इंद्रियांना इच्छित वस्तू प्राप्त होतेच असं नाही. मग ती इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही की मग काय होतं, मग मनामध्ये जी वृत्ती निर्माण होते त्याला द्वेष असं म्हणतात. की एखादा गरीब मनुष्य आहे समजा, त्याच्याकडे बंगला गाडी अशी काही सुख नाही आहेत आणि त्याला इच्छा आहे ते मिळवायची. मग त्याला जर ती सुख प्राप्त झाली नाही इच्छा केल्याप्रमाणे तर मग काय होतं, जी वृत्ती मनामध्ये निर्माण होते त्याला द्वेष असं म्हणतात. राग येतो त्याच्या मनामध्ये, द्वेष येतो त्याला की मला हे मिळत नाही आहे म्हणून त्याला द्वेष असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे सुख आणि दुःख. आता सुख आणि दुःख माहितीच आहे आपल्याला. एखादी अनुकूल वस्तू प्राप्त झाली तर मला सुख होतं, एखादी प्रतिकूल वस्तू मिळाली की मला दुःख होतं. आणि मग त्या प्रतिकूलामुळे मनामध्ये चित्तामध्ये क्लेश निर्माण होतात, त्याला दुःख असं म्हणतात. आणि ह्याचे पण आता 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक सुख आहे, राजसी सुख आहे, तामसी सुख आहे. सुखाचे असे 3 प्रकार केलेले आहेत. आणि अजून सुख शुभ पण असतं, शुभाशुभ असतं आणि अशुभ असतं. आणि दुःखाचे पण 4 प्रकार केलेले आहेत. परिणाम दुःख आहे, ताप दुःख आहे, संस्कार दुःख आहे आणि गुणवृत्ती विरोधजन्य दुःख. अशा 4 प्रकारची दुःख या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट जरी आपल्याला सुखाची वाटली सुरुवातीला आणि पण नंतर आपल्याला कळतं कर्मविपाक सिद्धांतामुळे काय होतं की जसं कर्म तसं फळ. त्यामुळे हळूहळू त्या वस्तूमधली गोडी निघून जाते आणि हळूहळू तीच गोष्ट आपल्याला दुःखाला कारण होते. म्हणजे त्याचा परिणाम दुःख हा झाला म्हणून त्याला परिणाम दुःख असं म्हणतात. तसं ताप दुःख, तापही 3 प्रकारचे असतात. अधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, त्यामुळे संस्कार दुःख त्याच्या पुढं आणि गुणवृत्ती विरोधजन्य दुःख असे 4 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. आणि पंखा लावायचा इकडला.
तथापि परमार्थाच्या दृष्टीने त्यांनी सुख आणि दुःखाची बरीच इथे हे केलेली आहे, विस्तार केलेला आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की परमार्थाच्या दृष्टीने, हा पंखा नाही, हा माझ्यावरचा, परमार्थाच्या दृष्टीने जीवाला आत्म्याचा लाभ ज्यावेळी होतो त्या स्थितीला सुख असं म्हणतात. छान व्याख्या केली यांनी की आत्म्यापर्यंतचा प्रवास किंवा आत्म्याला प्राप्त करून घेणं म्हणजे जीव आणि आत्मा एकच आहे, जीव आणि शिव एकच आहे हे ज्याला कळतं आणि तेव्हा जो मनामध्ये त्याच्या वृत्ती निर्माण होते त्याला सुख असं म्हणतात. आणि ती मनाची स्थिरता जर नाही झाली तसं तर मग ते दुःखच आहे. मग शेवटी संसारातलं कुठलंही सुख असलं तरी ते शेवटी त्याचं परिणाम हा दुःखच होतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे मनाची स्थिरता प्राप्त करता आली की सुख लाभते. मग प्रतिकूल गोष्टी जरी आपल्या आजूबाजूला घडत असतील आणि आपलं मनाचं जर स्थैर्य असेल, मन जर स्थिर असेल तर जे प्राप्त होतं त्याला सुख असं म्हणतात. आणि मनाचं स्थैर्य जर नसेल, मग किती अनुकूल गोष्टी जरी प्राप्त झाल्या आणि तुमचं मन जर स्थिर नसेल, चंचल असेल तर मग ते दुःखालाच कारणीभूत होतं. असं सुख आणि दुःखाची व्याख्या केलेली आहे. हे सगळं आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. त्याच्या पुढे आहे चेतना. चेतना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या मानवाच्या तिन्ही अवस्थांमध्ये जी बदलत नाही तिला चेतना असं म्हणतात. आपण जागृत असताना तर आपल्याला त्याचा अनुभव येतोच. आपण जेव्हा स्वप्नात असतो तेव्हाही ते जागं असतं आत्मतत्व. आणि आपण जेव्हा सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ निद्रेमध्ये असतो तेव्हासुद्धा कोणीतरी जागं असतं, म्हणूनच आपल्याला जाग येते. मग ते जे कोणीतरी आहे ते म्हणजे ते आत्मतत्व असतं, त्याला चेतना असं म्हटलेलं आहे. आणि केसापासून नखापर्यंत शरीरात जी सदैव जागी असते तिला चेतना असे म्हणतात. ज्ञानेश्वरांनी चेतनेला प्रकृतिरूपी वनाचा वसंत ऋतू असे म्हटले आहे. पूर्णचंद्रामुळे पाण्याला जशी भरती येते, लोहचुंबक लोखंडाला जसे हालचाल करावयास लावते, सूर्याचा प्रकाश लोकांना जसा उद्योगाला प्रवृत्त करतो, त्याप्रमाणे चेतना जडाला चेतन दशेला आणते. आणि म्हणूनच तिला चेतना असं म्हणतात. किती सुंदर आहे बघा. म्हणजे त्यांनी सांगितलं ना, आपला देह कसा आहे, जड आहे, त्याच्यामध्ये जर चैतन्य तत्व नसेल तर तो हलणारच नाही. मग जसा सूर्यामुळे सगळेजण कामाला लागतात, सूर्य उगवला की सगळे कामाला लागतात. किंवा अजून काय म्हटलं त्यांनी, वसंत ऋतू आहे हा असं म्हटलेलं आहे, प्रकृतिरूपी वनाचा. पूर्ण चंद्रामुळे जशी पाण्याला भरती येते, लोहचुंबक जवळ जाताच लोखंड हलायला लागतं, तसं आपली ही चेतना आपल्या शरीरामध्ये आहे म्हणून आपला देह हालचाल करू शकतो आणि सगळे काही व्यवहार करू शकतो. याला चेतना असं म्हणतात. त्याच्यानंतरचं तत्व आहे धृती. धृती म्हणजे धैर्य. बुद्धीमुळे जो निश्चय होतो आपल्या मनामध्ये की समजा मला एखाद्या प्रवचनाला जायचं आहे, माझ्या बुद्धीने निश्चय केला की मला प्रवचनाला जायचं आहे, पण मी घरामध्ये खुर्चीवर बसले आणि म्हणत बसले मला प्रवचनाला जायचं आहे, मला प्रवचनाला जायचं आहे, म्हणून मला प्रवचनाला जाता येईल का? नाही. माझ्या बुद्धीचा निश्चय झाला, पण माझ्या धृतीने ते करायला पाहिजे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, धैर्य धरलं पाहिजे, उठलं पाहिजे, तयार झालं पाहिजे आणि तिथपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे धैर्याने ते काम जे करतं, धारणाशक्ती जी असते त्या निश्चयाला बळकटी आणते आणि त्या धारणाशक्तीला धृती असं म्हणतात. आणि त्या धृतीचे पण 18व्या अध्यायामध्ये आपण आता प्रकार बघू. सात्विक धृती आहे, राजसी धृती आहे, सात्विक, राजसी आणि तमोगुणी अशा 3 प्रकारच्या धृती असतात. त्याचा अर्थ बघू आपण की ध्यानयोगाद्वारा ज्या अव्यभिचारी धारणेने मनुष्य मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय, सात्विक धारणा. आणि एखादी गोष्ट की मला फळ मिळेल, फळाची आशा करून, आसक्ती मनामध्ये धरून एखादी गोष्ट जो करतो त्याला राजसी धृती असं म्हणतात.